तक्षशिला बुद्धविहार येथे धम्मप्रत ग्रंथाचे वाटप। नमस्कार, मी राम बीडकर, बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूयात सविस्तर बातमी। कांडली परतवाडा येथील तक्षशिला बुद्धविहार येथे धम्मप्रचारक राहुल सिरसाट यांच्या माध्यमातून व धम्मप्रचारक राजीव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धम्मप्रत या ग्रंथाचे वाटप करण्यात आले। यावेळी तक्षशिला बुद्धविहार समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी राहुल सिरसाट यांनी बुद्धांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा बद्दल विस्तृत माहिती सांगितली। बुद्धांची लक्षणं, ध्यान साधना यावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला। यावेळी 500 धम्मपद ग्रंथ वाटण्याचा भीम संकल्प यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रामुख्याने राजीव जाधव हे उपस्थित होते। यावेळी सांगितले की बुद्धाचे विचार प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत। बुद्ध धम्मामध्ये प्रत्येक जातीच्या मनुष्याला दीक्षा दिलेली आहे। समता प्रस्थापित करण्याचं काम हा बौद्ध धर्म करत असतो, त्यामुळे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले। यावेळी कार्यक्रमाला शेषराव मोहोळ, जयकुमार मोहोळ, रामदासजी कसबिये, अनिल इंगळे, गिरीश खंडारे, नाना मोहोळ, बाबूराव इंगोले, मदन वानखेडे, दीपक डोंगरे, नंदू अवसरमोल, प्रकाश खंडारे, निर्मला नागले, पवित्रा मोहोळ, शालिनी मोहोळ, अनु सरवटकर, रमा पंडित, शिला इंगळे, विद्या वानखेडे, जयश्री वाकोडे, नामदेव सोनवणे सह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकरसह मनोज भिडे, अमरावती। आलेलो आहोत तक्षशिला विहार कांडली या ठिकाणी एक संकल्प केला आहे परिहार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ। राहुल सिरसाट या ठिकाणी वर्षभरातून ते 500 पुस्तकं वाटप करणार आहे। त्यांच्यासोबत हितगुज करूया की हा संकल्प आपण का केला, कशासाठी केला। नवबुद्धाय जय भीम मित्रांनो। हे जे ग्रंथ वाटप मी जे करत आहे, माझे मित्र आहे जयपूरचे परिहार सर यांच्या माध्यमातून प्रत्येक विहारात जाऊन आपला धम्म कसा लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या मनामध्ये कसा रुजेल हा माझा एक विषय राहतो लोकांना सांगायचा। आणि त्यामधून मी लोकांना बुद्धाने जी ध्यान साधना सांगितलेली आहे त्या ध्यान साधनेविषयी मी करत आहे, त्यांना सांगत आहे की बुद्धाने जी साधना आपल्याला सांगितली ती साधना आपण नियमित केली पाहिजे, जेणेकरून आपण बुद्धाशी कनेक्ट होऊ शकतो, आपण चांगला मनुष्य बनू शकतो, आपल्याला राग, लोभ, मोह, द्वेष, क्रोध याला आपण नष्ट करू शकतो। अशा पद्धतीने आम्ही धम्मप्रचार आणि प्रसार करत आहे। राहिलं या तथागतीचे तक्षशिला बुद्धविहार आहे, इथे येऊन मला खूप बरं वाटलं। मला हे आदर्श जे बुद्धविहार वाटलं, इथला परिसर आणि इथली जे बाहेरची जी काही वास्तू आहे खूप सुंदर आहे। इथे लोक पण खूप ग्रहणशील होते, त्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद। यानंतर नेहमी धम्मप्रचारामध्ये जे आघाडीने सहभाग घेतात असे राजूजी जाधव सर आहेत, नोकरी करून हे जे धम्म कार्य करत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या आपण हा धम्माचं जे कार्य आहे कसं काय निवडलं, कशासाठी। धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा ही मनातली एक कुणगाड बांधून घेतलेली आहे आणि प्रत्येक विहारामध्ये या ग्रंथाचं वाचन नव्हे तर प्रत्येक ग्रंथाचं समानता प्रस्थापित झाली पाहिजे। सर्वांना आर्य अष्टांगिक मार्ग कसे समजतील, 10 पारमिता कसे समजतील आणि धम्म कसा समजेल या अनुषंगानं आपण इथे तक्षशिला विहारामध्ये नव्हे या प्रत्येक परतवाड्या अचलपूरच्या विहारामध्ये आपण असे कार्यक्रम राबवत असतो। याच उपसनच्या दिवशी आपण या तक्षशिला विहारामध्ये कांडलीमध्ये आजच्या दिवशी धम्मपदाचं वाटप केलेलं आहे। जय हिंद। उपासिका धम्मपद आपल्याला दिलेले आहे, आता आपण नेमकं काय करणार आहे। ह्या धम्मपदाचं आम्ही वाचन करू आणि प्रत्येक विहारामध्ये आमच्यापर्यंत जर सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही प्रयत्न करू। बाबासाहेब म्हटलं तर प्रबुद्ध भारताला निर्माण करायचं आहे, मग ती संकल्पना केव्हा होईल आणि कशी होईल। जोपर्यंत आपण आचरण करावं आणि लोकांपर्यंत पोहोचला गेलं पाहिजे तेव्हाच त्याचं बौद्ध समाजातील जास्तीत जास्त संख्या हे ग्रामीण भागामध्ये आहे आणि शहरामध्ये असल्यानंतर तुम्ही वाचन करता, परंतु ग्रामीण भागातील जनता आपली ही अनाडी आहे, मजुरी वर्ग काम करते, त्यांच्यापर्यंत कसा पोहोचू शकतात। प्रसार आणि प्रचार केला तरच त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल। दररोज पठण होते आणि या ठिकाणी धम्मपद सुद्धा वाटण्यात आलं आहे। आता आपण काय संकल्प करणार की आपण खळवाडी येथील केंद्र म्हणून, तालुक्याचं केंद्र म्हणून आपण प्रत्येक प्रतिनिधी खेड्यामध्ये जाणार। प्रश्न असा आहे की जयपूर येथील परिहार सर यांनी
भरपूर म्हणजे मला वाटते 84,000 पुस्तकं वाटपाची योजना आखलेली आहे. त्यानिमित्त राहुलजी शिरसाट आज आले, आम्हाला धम्मपदाबद्दल माहिती दिली, बरंचसं ज्ञान दिलं आणि खेड्यापाड्यात जाऊन अळानी लोक आहेत आपले, बुद्ध ज्ञान देणं गरजेचं आहे. आपण शिकलो, आपला शिक्षणाचा फायदा आता व्हायला पाहिजे.